वसईमध्ये भर रस्त्यात दिवसाढवळ्या एका तरुणाने प्रेयसीची हत्या केल्यामुळे मोठा थरकाप उडाला आहे। आरती यादव नेहमीप्रमाणे कामावर जायला निघाली। तिच्या मागे मागे रोहित यादवही जात होता। रस्त्यातच दोघांमध्ये बाचाबाची झाली। त्यानंतर आरती उशीर होत असल्यामुळे पुढे निघाली। मात्र संतापलेला रोहितनं आपल्या बॅगेतून लोखंडी पान्हा बाहेर काढला आणि थेट आरतीच्या डोक्यात घातला। हा प्रहार एवढा भयानक होता की आरती थेट जमिनीवरच कोसळली। निर्दय रोहितचं मन एवढ्यावर भरलं नाही। त्याने निश्चित पडलेल्या आरतीच्या डोक्यात 25 सेकंदात लोखंडी पाण्यानं तब्बल 12 वार केले आणि आरतीला संपवलं। हे थरकाप उडवणारं कृत्य वसईच्या चिंचपाडा परिसरातल्या रस्त्यावर घडत होतं। एका तरुणाने नराधम रोहितला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या मदतीला कुणीही आलं नाही। आजूबाजूला जमलेले अनेक जण केवळ थंड बसून हे सगळं पाहत होते। या बघ्यांच्या सर्व भावना आणि संवेदना मेल्या होत्या की काय? कारण रोहितनं आरतीचा मुडदा पाडला तर या बघ्यांनीही माणुसकीचा मुडदा पाडला।